नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण G2 या पेपरचा प्रकरण क्रमांक 3 लोकशाही समाजवाद या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, लोकशाही समाजवाद या विचारसरणीची मांडणी एक लोकशाहीतील उदार तत्वे आणि समाजवादातील उदात्त तत्वे यांच्या समन्वयातून या लोकशाही समाजवादाची निर्मिती झालेली आहे। समाजवादी विचारसरणीचा हा एक प्रकार आहे, तो म्हणजे लोकशाही समाजवाद। म्हणूनच आपण सुरुवातीला लोकशाही समाजवाद ही संकल्पना समजून घेण्यापूर्वी समाजवादाची संकल्पना, समाजवादाचा अर्थ, व्याख्या या संकल्पना आपण सर्वप्रथम समजावून घेऊया। समाजवाद या विचारसरणीची मांडणी साधारणतः 18व्या व 19व्या शतकामध्ये झालेली होती। समाजवाद ही एक आधुनिक विचारसरणी आहे। औद्योगिक क्रांतीमुळे या समाजवादी विचारधारेला एक प्रेरणा आणि एक गती मिळाल्याचे आपल्याला दिसून येते। युरोप खंडामध्ये या 18व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती झाली। अनेक नवनवीन उद्योगधंदे, कारखानदारी या औद्योगिक क्रांतीमुळे उदयाला आलेले होते। कमी कर्मचारी वर्गामध्ये, कमी मजुरांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मालाची उत्पादन होत असायचे। या औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादन साधनांची जी काही मालकी आहे, ही मालकी भांडवलदारांकडे गेलेली होती। यामुळे ह्या भांडवलदार वर्गाने या कामगार वर्गाचं शोषण करायला सुरुवात केली। कमीत कमी मोबदला देऊन जास्तीत जास्त काम करून घेण्याची वृत्ती ह्या भांडवलदारांच्या ठिकाणी वाढीस लागलेली होती। ह्या लोकांचं जे काही शोषण होत होतं, ह्या शोषणावरती उपाय म्हणून किंवा या लोकांचे एक लोक कल्याणकारी धोरण म्हणून एक समाजवादी विचारधारणेचे विकास हा झालेला आहे। तसं बघितलं तर समाजवाद हा शब्द प्रयोग प्लेटोच्या काळामध्ये, जे प्राचीन पाश्चिमात्य राजकीय विचारवंत आहे प्लेटो, त्या प्लेटोने सुद्धा ह्या समाजवादी विचारधारेचा पुरस्कार केलेला होता। त्यांनी कांचन आणि कांता ही जी काही वर्ग आहे, या दोन घटक आहे, या दोन घटकांपासून राज्यकर्त्या वर्गाने दूर राहायचं आहे असा विचार मांडलेला होता। साम्यवादाचा, समाजवादाचा विचार या प्लेटोने मांडलेला होता। परंतु प्लेटोचा हा जो काही समाजवाद आहे, हा एक अव्यवहार्य होता आणि त्याचबरोबर तो काही संपूर्ण जनतेसाठी नव्हता आणि त्यामध्ये जनतेच्या कल्याणाचा विचारही नव्हता। तर प्लेटोने जो साम्यवाद सांगितला तो राज्यकर्त्या वर्गासाठी होता। तिथं सर्वसामान्य जनतेचा कुठल्याही प्रकारचा फायदा या साम्यवादी विचारधारणेमुळे होत नव्हता। पण तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात येते की साम्यवादी विचार हा केवळ आधुनिक विचार नाही, तर प्राचीन काळामध्ये सुद्धा ह्या साम्यवादी विचाराची मुळे आपल्याला या दिसून येतात। या निमित्ताने हे एकंदरीत प्राचीन काळापासूनच साम्यवादी विचारसरणी ही अस्तित्वात होती। आधुनिक काळामध्ये समाजवाद हा शब्द एक खूप मोठ्या प्रमाणावरती वापरला जातो। त्यामुळे टीकाकार ह्या समाजवादावरती काही उपहासाद्वारे काही टीका करतात की एक वापरून वापरून गुळगुळीत झालेले नाणे अशा स्वरूपामध्ये सुद्धा समाजवादाची टीका केली जाते। याचबरोबर CEM जोड हे जे काही विचारवंत आहे, ते ह्या समाजवादी विचारधारे संदर्भात असं म्हणतात की सर्वांनी वापरल्यामुळे आकार बदललेली टोपी असे वर्णन ह्या CEM जोड या विचारवंतांनी केलेले आहे। जे समाजवाद हा जो काही शब्द आहे, हा एक गोरगरिबांचं कल्याण करण्यामध्ये, एक गोरगरिबांचं कल्याण करणारा एक विचार हा समाजवादी विचारधारेमध्ये अपेक्षित आहे। त्यामुळे आज प्रत्येक देश स्वतःला समाजवादी म्हणण्यामध्ये धन्यता मानत असतो। कारण का की समाजवादी म्हटलं की एक शोषित वर्गाला जागृत करून शोषित वर्गाचं कल्याण करण्यावरती भर देणारा हा विचार आहे। त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष असेल, प्रत्येक राष्ट्र असेल, देश असेल, हे स्वतःला समाजवादी म्हणजेच आम्ही लोक कल्याणकारी करत आहोत, शोषक वर्गाचे आम्ही, शोषित जे काही वर्ग आहे तर त्यांच्या कल्याणाचा विचार करणारे आहोत असं म्हणून ते सर्वच लोक, सर्वच राष्ट्र
आज स्वतःला समाजवादी म्हणून घेताना दिसतात. या समाजवादाच्या स्वरूपाबद्दल काही विचारवंतांमध्ये काही मतभेद पण आहे. साध्य आणि साधनांच्या बाबतीत हे मतभेद आहे. जे लोकशाही, समता आणि जनकल्याण हा समाजवादाचा आत्मा आहे. राज्याला मध्यस्थ मानून त्या राज्याच्या मदतीने सामाजिक पुनर्रचना करण्यावरती समाजवादाचा विश्वास आहे. जे शोषणाविरुद्ध निर्माण झालेली ही जी काही निषेधात्मक प्रतिकाराची चळवळ, अशा प्रकारचे समाजवादाचं स्वरूप हे निर्माण झालेलं आहे. म्हणजे समाजवाद हा शब्द जर बघितलं तर सोशलिझम हा ह्या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ आहे. हा मूळचा शब्द जो आहे हा सोशियस आहे. म्हणजे सोशियस हा लॅटिन शब्द आहे, तर ह्या सोशियस पासून सोशलिझम असा अर्थ होतो. यावरून समाजाशी संबंधित किंवा समता असलेला, म्हणजे आर्थिक समता असलेला समाज एक निर्माण करण्यासंबंधी विचार प्रवाह व त्यानुसार केलेली कृती म्हणजे समाजवाद होय. अशा प्रकारचा समाजवादाचा अर्थ सांगितला जातो. आता आपण समाजवादाचे व्याख्या हे बघणार आहोत काही. तर 18व्या शतकामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झालेली होती. मग 19व्या शतकाच्या मध्यावधीत जगातील तत्कालीन प्रगत राष्ट्रात औद्योगिक क्रांतीचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणावरती नवनवीन उद्योगधंदे वाढलेले होते. जे कारखानदार व कामगार या नव्या दोन वर्गाची या काळामध्ये निर्मिती झालेली होती. कारण नवनवीन उद्योगधंदे आले. उद्योगधंदा आला म्हणजे त्या उद्योगधंद्याचा मालक म्हणजेच भांडवलदार आलाच, आणि याबरोबर त्या उद्योगधंद्यामध्ये काम करणारा कामगार वर्ग गरजेचा असतो. म्हणजे या औद्योगिक क्रांतीमुळे समाजामध्ये हे दोन वर्गाची निर्मिती झाली. दोन वर्गामध्ये हा समाज विभागला गेला. त्यामुळे भांडवलशाही अर्थव्यवस्था जी काही आहे ती अशी नवीन अर्थव्यवस्था उदयाला आलेली होती. जी जुनी अर्थव्यवस्था ग्रामीणच्या वरती होती, पारा बलुतेदार पद्धतीवरती होती भारताचा विचार केला तर, पण ह्या भांडवलशाहीमुळे एक नवीन भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणून नावारूपाला आली की ज्याच्यामध्ये सर्व निर्णय प्रक्रिया, आर्थिक सत्ता जी आहे ती ही सर्व ठराविक मुठभर भांडवलदारांच्या हातामध्ये ही एकवटलेली असते. अशी ही नवी भांडवलशाही व्यवस्था या काळामध्ये निर्माण झालेली होती. ह्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा ह्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये अनेक दोष या काळामध्ये निर्माण झाले. भांडवलशाहीतील अन्याय, विषमता व शोषण नष्ट करण्यासाठी समाजवादी अर्थव्यवस्था स्थापन करावी अशी एक नवी विचार प्रणाली पुढे आलेली होती. कारण ज्यावेळेस ही भांडवलशाही अर्थव्यवस्था निर्माण झाली, अस्तित्वात आली, त्यावेळेस त्याचे अनेक दोष समोर आले. सत्तेचं केंद्रीकरण होत होतं, आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण होत होतं, राजकीय सत्ता सुद्धा ह्या भांडवलदारांच्याच हातातील बाहुले बनलेली होती. आणि ह्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये अनेक कारागीर बेरोजगार झालेले होते. जे ग्रामीण भागामध्ये असतील, ते हस्त उद्योग असतील ते बेकार झाले होते. हस्त उद्योग कलाकार जे असतील, कारागीर असतील ते, आणि याचबरोबर जास्तीत जास्त काम करून अतिशय अल्प प्रमाणामध्ये मोबदला इथं दिला जात असायचा. त्यामुळे समाजामध्ये एक प्रचंड श्रीमंत असा वर्ग, म्हणजे तो श्रीमंतांचा वर्ग, म्हणजेच तो आहेरे असा वर्ग तयार झाला. आणि दुसरा वर्ग जो आहे तो म्हणजे नाहीरे, म्हणजे ज्याच्याकडे संपत्तीची मालकी नाही. अशा पद्धतीने कामगारांचं अतिशय हलाखीचं जीवन हे निर्माण झालेलं होतं. हलाखीचं जीवन त्यांना जगावं लागत होतं. त्यातून मग ही जी काही दोष निर्माण झाले होते, ही दोष जर दूर करायचे असतील तर समाजवादी विचारसरणीशिवाय पर्याय नाही, असा विचार त्या काळामध्ये हळूहळू पुढे आलेला होता. पण ह्या नव्या व्यवस्थेबाबत एक वाक्यता नव्हती लोकांच्या मनामध्ये, विचारवंतांच्या मनामध्ये. मुख्यतः जी काही अर्थव्यवस्था होती ती क्रांतिकारक मार्गाने एकदम बदलून टाकावी की हळूहळू क्रमाक्रमाने बदलावी किंवा बदलली जाईल, या संबंधित तीव्र मतभेद आढळून येतात. जी काही मूळची अर्थव्यवस्था होती, भांडवलशाही अर्थव्यवस्था, ती क्रांती करून बदलायची की हळूहळू विरोध करून टप्प्याटप्प्याने ती बदलून टाकली जाईल,
असे हे दोन प्रकारचे मतप्रवाह या काळामध्ये निर्माण झाले. या संदर्भात तीव्र अशा स्वरूपाचे विचारवंतांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. मग अलीकडच्या काळामध्ये समाजवादी विचारप्रणालीबाबत अनेकांनी आपले विचार मांडले. त्यामुळे समाजवादी विचारप्रणालीबद्दल मतप्रदर्शन करणे फारच गुंतागुंतीचे झालेलं आहे. अनेक वेगवेगळ्या विचारवंतांनी या समाजवादाचा वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ सांगितलेला आहे. कोणी सुधारणेच्या माध्यमातून समाजवाद आणायचा विचार करते, कोणी क्रांतीच्या माध्यमातून एकाएकी समाजवाद आणण्याचा विचार करतो. त्यामुळे असे अनेक विचारवंतांनी या संकल्पने संदर्भात विचार व्यक्त केले असल्यामुळे अनेक गुंतागुंतीचा संकल्पना निर्माण झालेल्या आहे. त्यामुळे समाजवादाची विभागणी साधारणतः दोन विभागामध्ये विभागणी केली जाते. एक विभाग जो आहे तो म्हणजे क्रांतिकारी. यामध्ये मुख्यतः साम्यवादी आणि श्रमिक संघवादी हे येत असतात. म्हणजे समाजवाद आणायचा, गोरगरिबांचं कल्याण करायचं आहे, पण ते क्रांतीच्या माध्यमातून आणायचं असं म्हणणारे जो काही विचार आहे तो ह्या क्रांतिकारी किंवा साम्यवादी विचारसरणीच्या अंतर्गत येतो किंवा या दोन पहिल्या गटामध्ये सहभागी होतो. आणि दुसरा म्हणजे उत्क्रांतीवादी आहे. यामध्ये फेबियन समाजवाद असेल, व्यवसाय संघवाद असेल, राज्य समाजवाद असेल, तर यांचा संबंध येतो किंवा यांचा समावेश होतो की ते टप्प्याटप्प्याने उत्क्रांतीच्या माध्यमातून आपण समाजवाद आणायचा आहे, कुठलीही क्रांती करायची नाहीये, कुणाची रक्तपात घडवून आणायचा नाहीये. अशा पद्धतीने एक शांततावादी परिवर्तनवादी विचार हा उत्क्रांतीवादी म्हणता येईल किंवा हा फेबियन समाजवादी म्हणता येईल. अशा दोन गटामध्ये या समाजवादी विचारधारेचा अंतर्भाव हा अलीकडच्या काळामध्ये होतो. समाजवादाचा अर्थ आणि स्वरूप यांचे विश्लेषण करण्यासाठी समाजवादाच्या व्याख्या अभ्यासणं अतिशय गरजेचं आहे. समाजवादाचे त्यातून ह्या व्याख्यांच्या आधारे खऱ्या अर्थाने परिपूर्ण आपल्याला आकलन होईल या व्याख्यांचा अभ्यास केल्यानंतर. यामध्ये वेबस्टर हे जे काही विचारवंत आहेत त्यांनी या समाजवादा संदर्भात व्याख्या केलेली आहे. ते असं म्हणतात की समाजवाद हा सामाजिक संघटनेचा आर्थिक व राजकीय सिद्धांत आहे. स्पर्धेच्या ऐवजी सहकार्य आणि आर्थिक कार्यावर शासकीय नियंत्रण निर्माण करणे हे समाजवादाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. समाजवादात संधी आणि फळाची समान विभागणी होते. म्हणजे वेबस्टर असं म्हणतात की समाजवाद हा एक सामाजिक संघटनेचा आर्थिक आणि राजकीय सिद्धांत आहे. ह्या समाजवादामध्ये म्हणजे वेबस्टर म्हणतात त्याप्रमाणे की इथं स्पर्धा करायची नाहीये. अर्थव्यवस्थेला आणि कल्याण करायचं असेल, अर्थव्यवस्थेला गती आणायची असेल आणि लोक कल्याण करायचं असेल तर समाजवाद ह्या अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धेला प्राधान्य देत नाही, तर आर्थिक सहकार्यावरती आणि त्यावरती त्या उद्योगधंद्यांवरती शासकीय नियंत्रण निर्माण करून उद्योगधंद्यांचं सामाजिकरण करायचं आहे, राष्ट्रीयकरण करायचं आहे. त्याला समाजवाद असं म्हणता येईल, असं वेबस्टर यांचं मत आहे. त्यानंतर प्राध्यापक G.D.H. कोल यांनी एक व्याख्या केली आहे. ते असं म्हणतात की समाजवाद म्हणजे परस्पर संबंधित चार बाबी आहेत. मानवी भातृभाव जो वर्णभेद मानत नाही तर तो वर्णभेद नष्ट करतो. म्हणजे गरीब आणि श्रीमंत अशा प्रकारचा कुठलाही वर्णभेद तो मानत नाही. अशी समाज व्यवस्था म्हणजे समाजवाद म्हणजे अशी समाज व्यवस्था की ज्यामध्ये कोणीही आपल्या शेजाऱ्यापेक्षा इतका श्रीमंत व गरीब नाही की ज्या कारणामुळे त्याला त्याच्याशी समान भूमिकेवर मिसळता येत नाही. महत्त्वाच्या उत्पादन साधनांवर सामाजिक मालकी व उपभोग आणि परस्परांना स्वतःच्या कुवतीनुसार मदत करण्याची नागरिकांवर असणारी जबाबदारी म्हणजेच समाजवाद होय. अशा पद्धतीने प्राध्यापक G.D.H. कोल यांनी या समाजवादाचा अर्थ व्याख्या सांगितलेली आहे. ते असं म्हणतात की समाजवाद हा वर्णभेद मानत नाही. म्हणजे गरीब आणि श्रीमंत अशा प्रकारचे किंवा इतरही वर्ण असतील तर हे मानत नाही, तर जो काही वर्णभेद असेल तर ते नष्ट करतात, त्यांना तो मान्यच नाहीये. त्याचबरोबर समाजवाद म्हणजे अशी समाज व्यवस्था की ज्याद्वारे एखादा व्यक्ती इतका श्रीमंत होऊ शकणार नाही, म्हणजे आपल्या शेजाऱ्यापेक्षा इतकाही श्रीमंत होऊ शकणार नाही की त्याला त्या शेजाऱ्यासोबत
समान पातळीवरती आर्थिक संबंध प्रस्थापित करता येणार नाही. अशा प्रकारचे पूर्णपणे गरिबी आणि श्रीमंत असं समाज व्यवस्था निर्माण होणार नाही. अशी समाज व्यवस्था निर्माण न होणे, त्यातून समता प्रस्थापित होणे, आर्थिक समता प्रस्थापित होणे आणि प्रत्येकाला या उत्पादन साधनांवरती मालकी आणि या उत्पादन साधनांचा उपभोग घेता येईल आणि परस्परांना एक स्वतःच्या कुवतीनुसार मदत करण्याची एक जबाबदारी हे नागरिकांवर असेल. अशा पद्धतीने समाजवादासंदर्भात अर्थ सांगितलेला आहे. याचबरोबर लॉवेली यांनी सुद्धा समाजवादासंदर्भात व्याख्या केलेल्या आहे. ते असं म्हणतात की सर्वांना समान मानणारा आणि सर्वांना एकाच पातळीवरती आणणारा वाद म्हणजे समाजवाद होय. अशी व्याख्या लॉवेली यांनी केलेली आहे. म्हणजे सर्वांना समान इथं मानणार आहे, सर्वांना एकाच पातळीवरती आणणार आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा धर्मभेद जातीभेद इथं मानला जाणार नाही. कोणीही गरीब श्रीमंत असे वर्ग विभागणी होणार नाही. अशा पद्धतीचा हा समाजवाद असेल. त्याचबरोबर बर्ट्रांड रसेल यांनी सुद्धा एक समाजवाद संदर्भात व्याख्या केली आहे. ते म्हणतात की भूमी आणि संपत्तीची सामूहिक मालकी प्रस्थापित करणारा वाद म्हणजे समाजवाद. समाजामध्ये जी काही संपत्ती असेल, जी काही जमीन असेल, त्यांची मालकी ही सामूहिक पद्धतीने असली पाहिजे. कुठल्याही व्यक्तीच्या ताब्यामध्ये या जमिनीची मालकी असता कामा नये, असू नये. अशा प्रकारचा विचार म्हणजे समाजवादी विचार होय. त्याचबरोबर समाजवाद ही श्रमिक वर्गाची राजकीय चळवळ आहे आणि कामगार वर्गांचे शोषण समाप्त करणे हा त्यांचा महत्त्वाचा उद्देश आहे. अशी ही व्याख्या केली जाते. त्याचबरोबर रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी व्याख्या मांडलेली आहे. ते म्हणतात की समाजातील आर्थिक आणि भौतिक साधनांवर जनतेचे नियंत्रण प्रस्थापित होणे म्हणजेच समाजवाद होय. ती अतिशय अभ्यासपूर्ण अशी व्याख्या आहे. ज्या काही आपण या व्याख्या अभ्यासलेल्या आहे त्यातून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे सर्वच व्याख्यांचा एक समान धागा तो आहे की समाजामध्ये समता प्रस्थापित करणं, समाजामध्ये जे काही दोन वर्ग अस्तित्वात आहे, गरीब आणि श्रीमंत, हे दोन वर्ग नष्ट करणं, त्यांच्यामध्ये समता प्रस्थापित करणं आणि ह्या श्रीमंत वर्गाकडून गरीब वर्गाचं किंवा कामगार वर्गाचं जे काही शोषण चाललेलं आहे हे शोषण थांबवणं आणि एक नवीन लोककल्याणकारी समाज व्यवस्थेची निर्मिती करणं, तर हेच या समाजवादाचा अर्थ आणि व्याख्या ही सर्वांना अभिप्रेत आहे. धन्यवाद.